विमान अपघातासंदर्भात आज पुन्हा रोहित पवार हे पत्रकार परिषद घेणार आहेत। तर आज सकाळी 10:30 वाजता वायबी चव्हाण सेंटरमध्ये ही पत्रकार परिषद होईल। विमानातील ब्लॅक बॉक्ससह सर्व विषयांवर आपण सविस्तर बोलणार असल्याचं रोहित पवारांनी सांगितलं। त्यामुळे रोहित पवार आज या पत्रकार परिषदेत काय महत्त्वाचे मुद्दे मांडतात ते पाहणं अतिशय उत्सुकतेचं आहे। अजित पवारांच्या विमान अपघाता प्रकरणामध्ये AAIB अर्थात एअर ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोकडनं चौकशी सुरू आहे। विमानातील दोन्ही रेकॉर्डर मधला डेटा रिकव्हर करण्याचं काम सुरू आहे। नागरी उड्डाण मंत्रालयाने या संदर्भात परिपत्रक जारी केलं। त्यामध्ये विमान अपघात चौकशीबाबत माहिती देण्यात आली आहे। एअर ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोची माहिती काय आहे ते आपण पाहूया। अजित पवारांच्या विमानामध्ये 2 रेकॉर्डर होते। दोन्ही फ्लाईट रेकॉर्डर बराच काळ तीव्र उष्णतेच्या संपर्कात होते। बराच वेळ आगीमध्ये जळाल्यामुळे रेकॉर्डरचं नुकसान झालं। त्यापैकी L3 मधील डेटा ब्युरोला यश आलं आहे। हनीवेलद्वारे निर्मित कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर CVR याची तपासणी सुरू आहे। डेटा मिळवण्यासाठी विमान बनवलेल्या देशातल्या प्रतिनिधींकडून माहिती मागवण्यात आली आहे। तपास ब्युरो सर्व तांत्रिक आणि प्रक्रियात्मक प्रोटोकॉलचं काटेकोरपणे पालन करते। ब्लॅक बॉक्स जळाल्याची माहिती समोर आल्यामुळे राजकारण तापले। ब्लॅक बॉक्ससह सर्व विषयांवर बोलणार असल्याचं रोहित पवार म्हणाले। सकाळी 10:30 वाजता रोहित पवारांची पत्रकार परिषद असून या तपासामध्ये मिळालेला डेटा रोहित पवार समोर मांडणार आहे। अजित पवारांच्या विमान अपघाताप्रकरणी खासगी गुप्तहेर यंत्रणेकडून तपास सुरू आहे। मोठ्या बोईंग विमानाच्या अपघातावेळी सुद्धा न जळणारा ब्लॅक बॉक्स अजित पवारांच्या छोट्या विमान अपघातामध्ये कसा काय जळाला यावरून देखील शंका कुशंकांचं काहूर माजलंय। तर विमानाचा ब्लॅक बॉक्स जळाल्याचा अर्थ दाल में कुछ काला आहे अशी शंका वडेट्टीवारांनी व्यक्त केली आहे। ब्लॅक बॉक्स हा पावसापासून, उन्हापासून, आगीपासून, बॉम्बलास्टपासून सगळ्यापासून सुरक्षित आहे, पण राजकारणापासून सुरक्षित नाही। घातपात अपघात यावरून खूप चर्चा महाराष्ट्रात देशाभर झाली। अजित पवारांचा मृत्यू हा काही अपघात वाटत नाही अशा प्रकारच्या शंका ज्या उपस्थित झाल्या त्यामध्ये काही प्रमाणात अशा ज्यावेळेस गोष्टी ज्यावेळेस ब्लॅक बॉक्स खराब झाला आहे किंवा तो हे होता त्याच्यातून काही निघत नाही याचा अर्थ असा निघतो की दाल में कुछ काला आहे। ज्या पद्धतीने सरकारकडनं इन्व्हेस्टिगेशन चाललंय ते मंद गतीने, स्लो आणि कुठंच काही डिटेलमध्ये होताना दिसत नाही। ती VSR कंपनी अजूनपर्यंत ऑपरेशनमध्ये त्या ठिकाणी आहे आणि ज्या ज्या गोष्टी आम्ही प्रेडिक्ट केल्या होत्या की उद्या जाऊन ते म्हणू शकतील ब्लॅक बॉक्स बंदच आहे, जळलाच आहे, मग तो आता भारताच्या बाहेर आपल्याला पाठवावं लागेल, या सगळ्या गोष्टीकडे कुठेतरी सरकारकडनं या इन्व्हेस्टिगेशनकडे दुर्लक्ष होत आहे का? रोहित मध्ये अस्वस्थता आहे का? तर अर्थातच आहे। आम्ही त्याचा तो काका होता हो, त्याच्यामुळे जर एखाद्या मुलाला वाटत असेल की ह्याच्यात काहीतरी अस्वस्थ करणार आहे आणि बऱ्याच लोकांचं तसं मत आहे, म्हणजे अमोल मिटकरींचं तसं मत आहे। मी वर्तमानपत्रातही वाचते, TV वरही बघते आणि त्याच्यामुळे तो धडपड करतोय रोहित त्याच्यासाठी आणि त्याला कुठेतरी अस्वस्थ वाटते आणि साहजिक आहे। असं जर त्याला वाटत असेल तर त्याच्यात काही गैर नाही। त्यांचा अपघात की घात याचा उलगडा हा झाला पाहिजे, परंतु प्रत्येक जणांनी आता ते जे काही चौकशा चालू आहेत वेगवेगळ्या माध्यमातून त्याचा कालावधी हा निश्चित झाला पाहिजे। एक सगळ्यात महत्वाचं